स्टोरी सांगणार आहे. तर मटिल्डा बुकच्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर्स आहेत. ही आहे मटिल्डा, ही आहे मटिल्डाचे पॅरेंट्स, ही आहे मिस वॉर्मवूड आणि हे मिस वॉर्मवूडची फॅमिली आहे. मटिल्डा पण त्यांच्याच फॅमिलीमधून आहे. ही आहे मिस हनी, मटिल्डाची टीचर. हा प्रॉक्टर आहे ज्याने मिस ट्रंचबुलचा केक खाल्ला होता. मिस ट्रंचबुल यांची हेडमिस्ट्रेस आहे, म्हणजे की प्रिन्सिपल. ही आहे अमिता, त्या एक मुलगी, तिचे खूप मोठे केस आहे. वॉर्मवूड एक फॅमिली होती. त्यांना एक छोटी मुलगी झाली. तिचं नाव होतं मटिल्डा. मटिल्डा एकदम ब्रेव चाइल्ड होती. तिला बुक्स रीड करायला. पण वॉर्मवूड फॅमिलीमध्ये असं काहीच नाही. वॉर्मवूड फॅमिलीमध्ये असं होतं की मटिल्डा एक वेगळी चाइल्ड होती आणि काही वेगळी. मटिल्डाला एकदम स्टोरी बुक्स रीड करायला खूप आवडायचं, पण तिच्या फॅमिलीला नाही. त्यांना फक्त टाइमपास, टीव्ही, फोन हेच आवडायचं. आणि मिस्टर वॉर्मवूड तिचा पप्पा होता. तो एक कार सेलर होता. तो खराब गाडीला न्यू बनवायचा आणि तो खूप सेल्फिश होता. तो दुसऱ्याला उल्लू बनवायचा. एक दिवशी मिस ट्रंचबुल आली, तर त्यांनी एक हँडओल्सर तो त्या गाडीमध्ये एकदम माती टाकायचा, म्हणजे आणि ते खूप दिवसाची गाडी, तो काहीतरी मीटर चेंज करून द्यायचा. तो पाहूया आपण स्टोरी. आता फर्स्ट चॅप्टर आहे द रेडर ऑफ बुक. मी तुम्हाला जसं सांगितलं, मटिल्डाला बुक खूप आवडायचे. तर या स्टोरीमध्ये ती सगळं दाखवलं आहे. तिने खूप बुक्स रीड केलेले आहे. तर थांबा मी. तर तिचा एक फ्रेंड नायजेल होता आणि तिचे पॅरेंट्स तुम्हाला माहितीच आहे, ते खूप सेल्फिश असायचे कारण की त्यांना भूक नाही. तर मटिल्डाने त्याला एक सबक त्यालाच काहीतरी सांगितलं. तर तिचा फ्रेंड नायजेल त्याच्या मम्मीने त्याला बर्थडेला एक पॅरेट गिफ्ट दिलं होतं. तर त्या पॅरेट होता जो बोलायचा हॅलो, आणि तो पण एकदम स्केरी आवाजने, म्हणजे की घाबरायचा. तर मटिल्डा बोलते का तू पॅरेट मला देशील? पण नायजेल बोलतो मी नाही देऊ शकत. मटिल्डाने सांगितलं आजच मी तुला परत देऊन देईल. मग नायजेल बोलतो ठीक आहे. मग ती मटिल्डा ते पॅरेटला घेऊन येते आणि एक चिमणीमध्ये ठेवते. मग नंतर त्या चिमणीमधून आवाज येतो त्या पॅरेटचा. तर पाहू तो काय बोलतोय. हे पण मी दाखवते तुम्हाला. ती चिमणीमध्ये घालते. ही आहे मटिल्डा आणि हिला बुक रीड करायला आवडायचं. मटिल्डाने खूप नॉटीनेस केलेली आहे तिच्या फॅमिलीमध्ये. तिने कॅपला एक सुपर ग्लू लावून दिलं होतं, म्हणजे की तिचा पप्पा काही दुसऱ्यासोबत वाईट नाही करावं. हाय नायजेल. आणि जेव्हा तिची मम्मी बिंगोला जायची तेव्हा ती आणि तिचे पप्पा कुठं बाहेर कार सेल करायला जायचे आणि तिचा
ही होती मिस फेल्स. मिस फेल्स लायब्ररियन होती जी मटिल्डाला सांगायचे जी बुक्स कुठे तर ती फर्स्ट डेला गेली होती. तर तिने एकच सेकंदामध्ये एवढी मोठी बुक जशी जाडी त्याच्यापेक्षा जाडी बुक 1 सेकंदात रीड करून घेतली होती. तर तिने पूर्ण खूप सारे बुक्स रीड केलेले आहेत. ही आहे बुक्सची लिस्ट. आणि सोफ्यावर बुक रीड करते एकदम शांत. काही बुक्स तिला आवडतात आणि काही नाही. तर मिस फेल्सने सांगितलं तिला तुला रोज इकडे यायचं जायचं तर तू काही बुक्स घरी घेऊन जाऊ शकते. मग ती घरी घेऊन गेली बुक्स. मग ती रीड करायची. आणि एक दिवस तिच्या पप्पांनी पाहिलं की ती एक बुक रीड करत होती. तर बापरे. आणि ती एक लायब्ररी बुक होती ना की त्यांच्या घराची. त्यांनी पाहिलं तर त्यांनी तिच्या हातातून ती बुक हिसकून घेतली आणि डायरेक्ट फाडून टाकली. इथं मटिल्डा कशी ती कॅप काढायची हे करते आणि ती नंतर सुपर ग्लू लावेल. ते सुपर ग्लू लावलं आणि मग ते निघतच नाही. ही बुक रीड करत होती. याच्यात एक एकदम फनी स्टोरी होती. ती कॅप निघतच नव्हती म्हणून तिच्या मम्मीने ती कॅप फाडून टाकली. तर तो असा दिसायला लागला. आता 4th चॅप्टर आहे द घोस्ट. म्हणजे मी आता सांगितलं ना ती चिमणीमध्ये ठेवलं तर इथं असं त्यांना वाटतं इथे एक भूत आहे. चला पाहूया. इथं इथं त्यांनी बुक पाहिली आणि एकदम घाण पुरकाने डायरेक्ट बुक फाडली. अशी बुक फाडली त्यांनी. आणि मटिल्डा बोलती की आपली बुक नव्हती लायब्ररी बुक होती. मग हे तो ती तिच्या फ्रेंडकडे गेली नेम नायजेल. तर नायजेल एक ब्रेव बॉय होता. हा पॅरेट आहे. तो बोलायचा हॅलो 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 रैडल माय बॉडी. रैडल माय बॉडी मतलब मेरी बॉडी को जरा से स्क्रैच करो. तो असा बोलायचा. मटिल्डा बोलली नायजेल तू मला हा पॅरेट देऊ शकतो का. तो बोलतो नाही मी नाही देऊ शकत की मला मम्मीने गिफ्ट दिलेलं आहे. नंतर मटिल्डा बोलते मी तुला लगेच देऊन देईल मला काम आहे. तो नायजेल बोलतो ठीक आहे. ती कशी चिमणीमध्ये ठेवती. चिमणीमध्ये ठेवल्यावर आता हॅलो 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 बोलत होता पॅरेट. हॅलो 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 एकदम स्केरी नॉइस. तिचा पप्पा बोलतो इथं काहीतरी घोस्ट आहे चला जाऊन पाहूया. सगळे कसे मारायला चालू आहे. मटिल्डाला माहिती पण ती नाही सांगू शकत म्हणून. आणि तो हा वॉर्मवूड कसा मागेच राहिला. त्याला एकदम भीती वाटते. त्यानंतर रैडल माय बॉडी रैडल माय बॉडी आवाज येतो. ते घाबरून गेले होते. आता आपला होतो चॅप्टर 5
त्याच्यात मटिल्डाचा पप्पा बोलतो की आता मी एक अमाऊंट सांगेल, तिचा भाऊ इरेक्स आता ते टोटल लिहित होता, त्याचा पप्पा सांगत होता. मग आणि ती अमाऊंट सांगितल्यावर तिचा भाऊ इरिक्स ला करता झाला नाही, पण मटिल्डाने 1 सेकंदात केलं. आणि तिच्या पप्पाला ते अमाऊंट बघितली तर ती अमाऊंट आणि ही अमाऊंट एकदम सेम होती. तर तिचा पप्पा बोलतो की तू माझा चीट म्हणून बघून केलेलं आहे, तू चीटर्स आहे. ती एकदम सॅड होते आणि तिचं तोंड एकदम चिपती, काहीच बोलली नाही. आता हा आहे चॅप्टर 6 द प्लॅन्टेड बॉली मॅन. तर त्याच्यात खूप फनी चीज होतं. एक हेअर डाय राहतं, तिच्या मम्मीचं हेअर डाय आणि तिच्या पप्पाचं एकदम चांगलं मसाजवालं ऑइल होतं ना, तिने ते दोन्ही मिक्स करून घेतलं म्हणजे की त्याला परत सबक सकाळला. तर जेव्हा तो लावत होत ना, तर ते तुम्हाला माहिती हेअर डाय एकदम ब्राऊन ब्लॅक होऊन जातात, तर त्याचे ग्रे होते. पाहू आता नेक्स्ट काय होतं. ओ नो, आता मिस वर्मवूड एकदम घाबरून गेली. तिच्या हातातून डायरेक्ट डिश पडली आणि बघितलं त्याचे केस एकदम ब्राऊन होते. ते एकदम तिच्या हातातूनच डायरेक्ट डिश पडली, एकदम भयानक. नंतर तो बोलतो काय झालं, तू डिश का पाडून दिली. तर ती बोलती आरशात तुमचे तोंड पा, केस पा, आणि ते एकदम मटारासारखं झालं होतं. तर मटिल्डा हळूच हसत होते. आता मिस हनी, आता ती स्कूलला जाणार होते. सी वॉटर, ती स्कूलला गेली. मिस हनी एकदम पेन्सिल सारखी होती, एकदम लाईट. असं पोरांना वाटायचं की तिला असं थोडासा पण धक्का दिला तर ते पडून जातील, पण असं काहीच नव्हतं. मटिल्डाचा फर्स्ट डे होता क्लासमध्ये. मिस मटिल्डा एकदम ब्रेव गर्ल होती, ते तुम्हाला मी पहिले सांगितलं. मग मिस हनी एक अमाऊंट सांगितली आणि मग चला पाहू कोणता. 2 टाइम्स टेबल when she got. तर म्हणजे ते 2चं टेबल पहिले विचारत होता. कोणाला जरूर नव्हतं, फक्त मटिल्डाचा हात वर होता. मटिल्डाने सांगितले, सगळी टेबल सांगितले. नंतर एकदम मोठा अमाऊंट सांगितला, तर तो पण केला. मग मिसाने घेऊन पाहत होती की तो बरोबर आहे का रॉंग आहे. तिचं चष्मा पुसते म्हणजे किती नीट अमाऊंट पाहू शकते ते. तिच्याकडे बुक्स होते. मटिल्डाने मिस हनीला सांगितलं की मला बुक रीड करायचा खूपच शौक आहे. मग काय, मिस हनीने मटिल्डाला बुक दिली. ती रीड करत होती, तिला खूप आवडली. आणि नंतर आन्सर भेटलं, जे मटिल्डाने आन्सर सांगितलं होतं आणि मिस कॅल्क्युलेट केलं ते एकदम सेम होतं. आता येतो चॅप्टर 18 द ट्रंचबुल. ट्रंचबुल होती त्यांची हेडमिस्ट्रेस, मी जसं सांगितलं तुम्हाला. ट्रंचबुल एकदम स्ट्रिक्ट टीचर होते, एकदम
एकदम स्ट्रिक्ट. तुम्ही पाहू शकता ट्रंचबुल कशी दिसते. तर पाहिलं. हां, आणि मटिल्डा मूवी पण आलेली आहे. याच्यात सगळे चॅप्टर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. मिस आणि मिस ट्रंचबुलला सांगत होते की एकदम ती मिस मटिल्डा एकदम ब्रेव टीचर आहे. हां, पण मिस ट्रंचबुलला पहिलेच माहिती आहे. जे मटिल्डाने नॉटीनेस केलं होतं तिच्या घरात, ते सगळं मिस ट्रंचबुलला माहिती होतं. कारण की तिच्या पप्पाने हे सगळं सांगून दिलं होतं. कारण की ही त्याच्याकडे काडी घ्यायला गेली होती. आता चॅप्टर 9 द प्रॅक्टिस 9 वाला. तर हा मिस प्रॅक्टिसचा. तो मिस आणि मटिल्डाच्या घरी गेले आणि मग तो बोलला मटिल्डा तू तुझ्या रूम मध्ये बस. मग तो बोलतो आम्हाला काहीच पाहिजे नाही, आम्हाला काहीच भंगार नाही द्यायचं. आमच्याकडे काय आहे. त्याला वाटलं की हे भंगारवाले होते, पण असं काहीच नव्हतं. मग त्यांनी दार बंद केलं. पण परत त्यांनी नॉक केलं आणि सांगितलं मी मटिल्डाची टीचर आहे. मग तिची मम्मी बोलती कोण आहे. तर तो बोलतो तू टीव्ही पाहतच बस, मी येतो. तर पाहिलं किती सेल्फिश होते ते, नुसते टीव्ही पाहायचे. नंतर तर मिस हनीला त्यांनी चेअर पण नाही दिले. मिस हनीने स्वतःनीच चेअर घेतली आणि बसले. मग मिस हनीने मटिल्डाचं सगळं सांगितलं कसं आहे कसं नाही. पण यांना हे खरं वाटलंच नाही. यांना वाटलं मटिल्डा एक नॉटी चाइल्ड होती. चॅप्टर 10 रॉडर द हॅमर. या चॅप्टरमध्ये आता ते तिच्या स्कूलचं सगळं ओळखून घेणार. कशी ही स्कूल, कशी नाही आहे ही स्कूल, आणि चांगली आहे का गंदी आहे. तर एक मुलगी होती आणि तिची फ्रेंड लॅव्हेंडर होती. त्यांनी आता पाहू काय होतं. तिने सांगितलं की तुम्हाला नीट राहायला लागेल. मिस ट्रंचबुल एकदम स्ट्रिक्ट टीचर आहे. जर काय पण ती मटिल्डाची टीचर वीकमध्ये एक दिवस तुमचा पिरियड घेईल आणि त्याच्यात तुम्हाला एकदम सिन्सिअर राहायला लागेल. तर सिन्सिअर नाही राहिलं तर चौकीमध्ये जाईल. चौकी एकदम डार्क पेरेस राहते ज्याच्यात चाकू आहे. आणि ती एकदम अशी छोटी आहे त्याच्यात आपण बसू नाही शकत आहे. आपल्याला त्याच्यात एक दिवस राहायला लागतं. आणि ती एकदम आणि ती मिस ट्रंचबुलच्या कॅबिनमध्ये म्हणजे की कोणीच काढू नाही शकत. आणि ते एकदम डार्क नाही. तिने हे सगळं सांगितलं आणि मटिल्डाला कळून गेलं. आता ते सांग. मग ते बोलतात चौकी कुठं आहे. तर चौकी काय राहतं. तर ती बोलते चौकी एक प्लेस राहते जे एकदम छोटी राहते, नाही तर लांब राहते आपल्या फीटने. आणि ती चौकी एकदम छोटी ज्याच्यात एक दिवस पण नाही राहू शकत आपण. त्याच्यात नक्की आपण बसू शकतो. आपल्याला उभंच राहायला लागतं. आणि त्याच्यात एकदम मोठे मोठे कील टाकलेले दरवाजाला आजूबाजूनी, म्हणजे की ती एकदम डरावनी प्लेस आहे. कारण की मिस ट्रंचबुलला छोटे मुलं बिलकुल नाही आवडत आणि ती छोट्या मुलांना टाकू शकते. म्हणून तुम्हाला दोन्हीला थोडं नीट राहायला लागेल.
मिस ट्रंचबुलचे इफ तुम्ही काही नॉटीनेस केले तर तुम्ही पकडून जातील. तर ते बोलले ठीक आहे. मग ते त्यांचे चालत गेले आणि मग ते सोचले की खरंच चरखी राहते. आणि नंतर तिने सांगितलं एक मुलगा होता. तेच चालू होती. त्याच्याकडे 2 चॉकलेट्स होते. त्यांनी तोंडात घातले. मिस ट्रंचबुलला एकदम पकडून घेतलं आणि मग तिने तोंड दाबला तर त्याच्यातून ते चॉकलेट्स निघाले. मिस ट्रंचबुल एकदम रागात आली होती. मिस ट्रंचबुलने एकदम भयंकर क्लास केला होता म्हणून ती कोणाला पण उचलून बाहेर फेकू शकते. तिने त्या पोराला उचललं. त्याचं नाव होतं एरिक्स. उचलून डायरेक्ट बाहेर फेकलं खिडकीतून आणि हे एकदम झालं. नंतर फर्स्ट डे ऑफ स्कूलला एक मुलगी होती. तिची नाव होती अक्था. जसे मी तुम्हाला सांगितलं ही अक्था. ती एकदम न घाबरल्यासारखी राहिली पण खूप स्केअर होती मला. मिस ट्रंचबुल बोलले. ती बोलली काय रॉंग आहे माझ्यासोबत. मग मिस ट्रंचबुल बोलले तुला माहिती आहे मला काय नाही आवडत. मुलींचे मोठे केस, मुलांचे मोठे केस. ती बोलती हो. मग माझी मम्मी बोलती की एकदम क्यूट आणि नाईस तू केसासाठी. ती बोलती तुझी मम्मी एक सेल्फिश आहे. ती डायरेक्ट तिचे दोन्ही घेते आणि दोन्ही पोनीज घेते आणि गोल गोल फिरवती आणि तिच्या गार्डन मध्ये फेकून देते. आणि ते एकदम स्केरी होतं. तर कसं फेकलं तिला मिस ट्रंचबुल आणि ते पण एकदम मज्जामध्ये एकदम सिरियसली घेतलं की तिचे पप्पा मम्मी काय बोलतील. तर डायरेक्ट फेकलं तिने. तुम्ही पाहू शकत होतील. इमॅजिन करा की किती डेंजर फेकलं असेल. नंतर हे एकदम डरावणं झालं आणि मी ती असं फेकलं आणि ती नंतर ते गार्डन मध्ये जाऊन गेली, पडून गेली. तिला एकदम चक्कर आले होते. आता चॅप्टर 11 ब्रॉक टॉटर अँड द केक. ब्रॉक टॉटर मी तुम्हाला दाखवला खोलाच होता. मिस ट्रंचबुल एक क्लासमध्ये बोलवलं. रूम नंबर 234 मध्ये बोलवलं सगळ्या पोरांना. नंतर सांगितलं माझा एकदम फेमस चॉकलेट केक कोणी खाला. एकदम जायंट चॉकलेट केक होता. तो कोणी खाला. तो एक ब्रॉक टॉटर होता. तुम्हाला माहितीच आहे. तर त्या ब्रॉक टॉटरचं नाव होतं नायजल. म्हणजे एकदा सांगितलं नाहीये पण त्याला ब्रॉक टॉटर बोलायचे. तर तो स्टेजवर गेला आणि बोलला येस मिस ट्रंचबुल. तर ते बोलले वाय यू हॅव इट माय केक. म्हणजे तू माझा केक का खाला. आता तुला एक पनिशमेंट आहे. एकदम मोठा जायंट केक शेफने आणला आणि ठेवला आणि एक चाकू ठेवली त्याच्यात. पण तो बोलतो नाही मला नाही पाहिजे थँक्यू. पण मिस ट्रंचबुल एकदम रागात होते. ते बोलले तुला खायलाच लागेल. तू काबर खाल्ला ही तुझी पनिशमेंट असेल. नंतर हळूच तिने सॉफ्ट बोलायला लागली कारण की केक बनतच होता. केक आल्यावर तो बोलतो नाही बस मला काय नाही, मला खायचं नाहीये, माझं पोट भरलंय. पण ती ऐकणार नव्हती. ती बोलली ईट 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 ईट. बाकी सगळे एकदम डेंजर होते. लव्हेंडर आणि मटेरियला
हळूच काहीतरी बोलत होते. मटिल्डा बोलली, का हम केक खाऊ शकतो तू? तो लव्हेंडर बोलली, नाही एवढं पण नाही. सायलेंटली हळूहळू ते एक पीस घेतच गेला आणि नंतर त्यांनी तो केक संपवला. सगळे उड्या मारत होते. नंतर त्याने संपवूनच घेतला. गो टू ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्टला त्यांचा लंच टाइम. हा चॅप्टर नंबर 12. लव्हेंडर तिची फ्रेंड होती मटिल्डा. तर आता मी सांगणार एक इम्पॉर्टंट लेक्चर देत होती की आता दर थर्सडेला मिस ट्रंचबुल रिसेसच्या नंतर आपल्या क्लासमध्ये येईल आणि एक पिरियड घेईल आणि तुम्हाला एकदम सावध राहायला लागेल. हां, आणि एकदम इम्पॉर्टंट एक जग आणि एक ग्लास राहायला पाहिजे. आणि ही ड्युटी कोण घेईल? तर लव्हेंडरने हात उचलला. तिच्याकडे एकदम एक स्वामी कीड होतं. तर तिने एक प्लॅन ठरवला होता. तर ती प्लॅन करत होती काय करावं. मी आता हे जॉब घेऊन घेतले. आता उद्या मला करायचं आहे आणि मला काहीतरी असं इंटरेस्टिंग करायचं आहे की म्हणजे की ट्रंचबुलला कळावं पण नाही. त्याच्यावर तिने एकदम एक वॉर्मिंग गिफ्ट घेतलं होतं. एकदम वॉर्मिंग गिफ्ट घेतलं होतं. हां, आणि तिने ते केलं आणि त्याच्यात आणि तिने ते कंपोस्ट बॉक्समध्ये ठेवलं होतं. मग तिने त्या निघितल्या त्या पाणीमध्ये ठेवले. एक जग आणि जग ऑफ वॉटर आणि ग्लास पाहिजे होता तिथं. चॅप्टर 13. द वीकली टेस्ट. मिस ट्रंचबुल घेत होती. तर ती पहिले नेल्स चेक करत होती. तर नेल्स सगळ्यांचे नीट होते. नंतर ते एक बॉयकडे आले नेम नायजल. तू केव्हा हात धुतले होते? तो बोलला, मी काल नाही तर आज धुतले असेल असं विचारत तो बोलला. डू नॉट बी टू. हां, आणि तुम्हाला माहिती ती पनिशमेंट दिलं म्हणून आता ती एकदम पनिशमेंट द्यायचं होती. तिला बोलले गेट अप आणि दोन्ही पाय तू वर करून त्या कॉर्नरला उभं राहायचं आणि बिना सपोर्ट घेता. जर तू खाली पडला तर मी अजून एकदम खान पनिशमेंट देईल. तर असं चालूच राहतं. नायजल असा उभा राहिला पा. ठीक आहे. नंतर असं चालूच होतं. सगळ्या पोरांसोबत चालू होतं. नंतर नायजलला असं वर उचललं. तिचे तर स्क्रबी हातने एकदम स्क्रबी हातने असं उचललं त्या पोराला. आणि बाकीचे एकदम स्केअर्ड होते की काय आपल्यासोबत पण होतं. नंतर असं सगळ्यांसोबत होत गेलं. नंतर एक पोराचे डायरेक्ट कान उचलले. का बरं? कारण की मग ती बोलली व्हॉटची स्पेलिंग बोल. तो बोलला हां इझी आहे. त्याचं नाव होतं इरिक. WOT. What? And it's not. Wait. तो बोलतो no, it's not. मी सांगते. WHOT असं पॉज करून बोल.
Miss Trent. What spelled like this? W-H-A-T. What? So the W-H-A-T. What? What? एकदम खयाल पर नंतर मिस फ्रेंड्स बोलती मेरा क्लासमध्ये कोण इस बुक नाही रीड केली होती एकदम इंटरेस्टिंग. मग मटिल्डा बोलती मी रीड केलेली. मिस फ्रेंड्स बोलती डोंट लाई मॅडम, इन दिस स्कूल नो हॅज read. मग मटिल्डा said I have read it. He said, what's your name? Matilda. Wormwood. Yes, Miss Trunchbull. He's a crook. Wormwood. He's a crook. मतलब उसे पता चल गया कि वो एकदम खराब गाड़ी बेचता था ना. उसके बाद Chapter 14. The first miracle. The first miracle, फिर third, second miracle आने वाले. Matilda, मिस ट्रेनिबल को नॉलेज नहीं था कीड़े का, तो क्या हुआ? उधर ना एक ग्लास था, तो उसमें निगेट डाला था, तो वो निगेट जरा हल रहा था. हाँ, और फिर मिस ट्रेनिबल ने बोला कि है निगेट तूने डाला है, आपने डाला है. पण मटिल्डा बोली नाही, असं काय होतं. तर पॉप असा आवाज झाला. मग मिस ट्रेनिबल बोलते हे तूने केलंय, पण असं काहीच नसतं. मग मटिल्डाला होता खूप राग. ती बसली, तिच्या डोळ्यातून एकदम आय पॉवर निघली. अशी जोरात आय पॉवर आली, म्हणजे तो ग्लास मनातच बोलत होती टिप ओव्हर, टिप ओव्हर. नंतर हळूच तो ग्लास खाली खाली जात होता. एकदम एकच कॉर्नरवर आला होता तो ग्लास. टिप ओव्हर ती बोलतच होती. नंतर स्प्लॅश, तो डायरेक्ट तिच्या छातीवर आला आणि तिला माहिती किडे बिलकुल आवडत. ते एकदम डेंजर डान्स करायला लागली. सगळे हसत होते. नंतर एक बल्बवर गेला, मग तो लव्हेंडरच्या डेस्कवर आला. मग तिने तिच्या कंपोज बॉक्समध्ये ठेवलं आणि मटिल्डा हळूच पाहत होती. Chapter 15. The second miracle. फर्स्ट मिराकल झाला, तर सेकंड मिराकल. सेकंड मिराकल मध्ये हे सगळं मटिल्डाने सांगितलं मिस हनीला की हे सगळं मी केलं होतं. मग मिस हनी बोलते हां असं काहीच नाही आहे, तू खोटं बोलते. पण नंतर तर मटिल्डा बोलते हे मीच केलेलं आहे. मग ती बोलते तू परत करू शकते, मी याच्यात पाणी टाकू. मग ते बोलतात नाही मी करून घेईन. थोडं हळू तिने तो खाली पाडला. मग मिस हनी बोलती तू माझ्या कॉटेजमध्ये. मिस हनी कॉटेज. मग ती जाते हळूहळू ती चालत मस्त फिरत जाता. नंतर ते एक छोटाच्या हटमध्ये पोचतात. एक गेट खोलला त्यांनी हळूच आणि मग ते मध्ये गेले. एकदम छोटं कॉटेज होतं. त्याच्यात मिस हनी टी बनवत होती. मिस हनी बोलली बाहेर एक वेल आहे, त्याच्यातून तुझी बकेट घेऊन जा आणि त्या वेलमध्ये पाणी काढ. मटिल्डा खूप एक्साइटेड होती आणि वेलमधून पाणी काढलं. नंतर तिने ठेवून दिलं. नंतर ती चहा पित
स्टोरी. ही स्टोरी अशी मिस हनी एकदम छोटी होती तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा मिस हनीची मम्मी लवकरच डॅड होऊन गेले, म्हणून तिचे पप्पाने तीच राहिले. आणि तिचे पप्पा डॉक्टर होते, म्हणून काही रिझननं त्यांना बाहेर जायला लागायचं घरी. मग मटिल्डाला ते घेऊन नाही जाऊ शकत होते, म्हणून ती मटिल्डाच्या मिस हनीच्या मम्मी सख्या बहिणीला बोलवलं, म्हणजे तिची मावशी एकदम शेल्फिश होती. आणि तुम्हाला नंतर मोठे एक सिक्रेट आहे आणि तुम्हाला कळेल की ती कोण होती. मग ती सगळं हे स्टोरी सांगते. मग ती खूप बॅडली ट्रीट करायची तिला. जेव्हा ती 5 इयर्सची होती तेव्हा तिचे पप्पा पण मेले. नंतर तिच्या आईने एक लेटर लिहिलं होतं, म्हणजे की असं वाटावं की ते तिच्या पप्पांनी लिहिलेलं आहे की मी बोलतोय की ही सगळी जमीन जी मटिल्डाच्या हातात जाणार आहे ती तुझ्या हातात आहे. आणि हे त्यांनी नाही मटिल्डाच्या आईने लिहिलं, सॉरी नॉट मटिल्डा, मिस हनीच्या आईने लिहिलं होतं. ते एकदम बॅडली ट्रीट करायची. ती थोड्या स्टॉप झाली. मटिल्डा बोलती गो ऑन प्लीज, असं बोलली. नंतर खूप टाइम झाला होता. मग ते बोलले की तुमच्या हे कोण होते, तुझे आंट कोण होते? तर सांगितलं ते होते मिस ट्रंचबुल. ती एकदम बाउन्स करत खाली आली आणि ती एकदम एक्साइटेड होते. आता ही स्टोरी संपली. आय लव्ह यू टीचर. मिस ट्रंचबुलला काय बोलायचे हे सांगितलेलं. तर मिस ट्रंचबुलला तिचे पप्पा बोलायचे आक्था आणि तिला जेनी. द नेम, आता द नेम मध्ये सगळ्यांचं नाव सांगते. हेड मिस श्रेडचं नाव होतं आक्था, मिस हनीचं नाव होतं जेनी आणि मिस हनीच्या पप्पांचं होतं मॅग्नस असं होतं. द प्रॅक्टिस, नंतर ते 10 फॅक्टर, द सेकंड मिरेकल बी झाला, मिस हनी स्टोरी पण झाली आणि द नेम पण झाला. आहे द प्रॅक्टिस मध्ये ते प्रॅक्टिस करत होते तिच्या आय पॉवरची. त्यांनी हळूच ते केलं आणि नंतर ती प्रॅक्टिस करून ती एकदम टायर्ड होती की ती झोपून गेली. आणि तिची मम्मी नंतर बोलली, ओ मटिल्डा काय झालं? तिने मटिल्डाला उठवलं आणि बोललं काय झालंय, तू आजारी आहे का? तर मटिल्डा बोलती ओ गॉश मी चांगली आहे. नंतर येतो द थर्ड मिरेकल. द नेक्स्ट डे सगळ्यांना माहिती होतं मिस हनीच्या क्लासला की मिस ट्रंचबुल घेणार आहे इथं क्लास. तर क्लास मिस ट्रंचबुल घेत होती. नंतर ना मिस ट्रंचबुल सगळ्यांना बॅडली हिट करत होती. नंतर मॅजिक झालं. मटिल्डाने चॉक उचलला तिच्या डोळ्याने आणि लिहिलं आक्था. मी वाचते त्या बोर्डवर. आक्था, this is Magnus. It is Magnus. And you better believe. Aktha, give my Jenny back her house. Give my Jenny her way. Give my Jenny the house. Then get out of
झोपून गेली. नंतर हा नायजेल काहीतरी टाकत होता. नंतर न्यू होम. ते सगळे वेकेशनला जात होते. पण मटिल्डाला नाही जायचं होतं. मटिल्डाला मिस हनीच्या कॉटेजमध्ये राहायचं होतं आणि ती घरी आली. तर फायनली सगळे वेकेशनला जात होते ते. पण नंतर हे मिस हनीला सांगितलं आणि हे सगळे पॅकिंग करतात. मग ते पळत गेले. पण त्यावर ते कुठेतरी बाहेर गेले होते. मग तिला बोलली, मी बाहेर गेलेले हे कुठेतरी ते लगेच येते. मग तिला मिस हनीची हेल्प करायची होती. तर तिने काय केलं, चला पाहूया. मग तिने मिस ट्रंचबुलला एकदम घाबरलं आणि मिस ट्रंचबुलला बाहेर आणला. हा एक चॅप्टर होता. मी थोडा शॉर्ट सांगते कारण मला लवकर सांगायचं आहे. तर मग त्याला घाबरवलं. मग ते दोन्ही त्यांच्या घरात राहायला लागले. मिस हनीच्या पहिल्या घरात ते राहायला लागले. आणि आता मिस ट्रंचबुल मिसबिहेव बिलकुल नाही करत आहे. ही संपली आपली पूर्ण रोald दालची बुक. सो थँक्यू.